मुंबईच्या बदलापूर येथे श्री बीच प्रकरण आता नाशिकमध्ये देखील त्याचं कनेक्शन उघडकीस आलेलं आहे आणि खरं तर आपल्या बरोबर आता मनपा वैद्यकीय अधिकारी जे आहेत देवकर सर डॉक्टर त्यांच्याशी आपण आता संवाद सर काय प्रकरण आहे नेमकं आज आपले काही पथक देखील त्या नाशिकच्या काही मालती हॉस्पिटलला गेले होते काय नेमकं प्रकरण आहे? नाशिकमध्ये मालती आयव्हीएफ सेंटर हे एक रजिस्टर नोंदणीकृत सेंटर आहे. साधारण 8 दिवसापूर्वी आम्हाला ठाणे महापालिकेकडनं एक पत्र प्राप्त झालं. त्या पत्राच्या अनुषंगाने आपल्या येथील जे मालती आयव्हीएफ सेंटरचे प्रमाणपत्र त्या पथकाला ठाण्याच्या एका सेंटरमध्ये सापडले. त्या अनुषंगाने आम्ही तिथे प्रथम तपासणी केली. तपासणी आणखी तिथे जे काही डॉक्युमेंट्स होते सगळे रुग्णांचे, ते सर्व आम्ही डॉक्युमेंट्स आता आमच्याकडे जमा केलेले आहेत. अ, मधल्या काळामध्ये ह्या केंद्राचे संचालक जे आहे डॉक्टर अमोल पाटील यांना बदलापूर येथे अटक झाल्यामुळे आपण त्यांच्या नाशिकमधल्या केंद्राची नोंदणी रद्द केलेली आहे आणि सदरचे केंद्र हे आपण आता सील केलेलं आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये अजून 25 अशी आयव्हीएफ केंद्र सुरू आहेत. त्या अनुषंगाने आमच्या वैद्यकीय पथकाच्या टीम्स त्या प्रत्येक केंद्रावरती जाऊन सखोल तपासणी करत आहेत. की जे अमोल पाटील हे नेमकं कुठल्या पदावर येते काय सांगाल यांची माहिती द्या. अमोल पाटील हे मालती आयव्हीएफ सेंटर जे आहे याचे डायरेक्टर या पदाचे होते. ते जरी डॉक्टर असतील तरी पण ते तिथे डॉक्टर म्हणून कार्यरत नव्हते. ते संचालक किंवा ओनर ऑफ दॅट सेंटर या पदावरती कार्यरत होते. जसं मुंबईला बदलापूरला हे प्रकरण घडलं तसं नाशिकमध्ये देखील काही केसेस उघडकीस झाले. अजून तरी आमच्या आत्ताच्या रेकॉर्डप्रमाणे तपासणीच्या अंती उघड झालेलं नाहीये. जेव्हा आपल्या इथल्या पेशंटची नावे आणि बदलापूरच्या पेशंटची नावे जेव्हा आम्ही मॅच करू, त्यावेळेस मात्र आपल्याला ह्याच्यातून काहीतरी ठोस काही निष्कर्ष निघतो का ते आपल्याला सांगता येईल. आपण आज देखील काही पथक घेऊन गेले होते त्या ठिकाणी काय कारवाई करण्यात आली? मालती वेब सेंटरला आपण कालच पथक पाठवून हे संपूर्ण सेंटर आपण सील केलेलं आहे आणि त्यांची नोंदणी रद्द केलेली आहे. टॉप न्यूजसाठी प्रतिनिधी प्रकाश दुर्वे, नाशिक.